सगळ्यात आधी ना कढई गरम करून घेतली, स्टिकर काढून घेतलं, कढई स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलं. दुधाला उकळी येत होती तोपर्यंत मी इकडे कस्टर्ड मिल्क तयार करून घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलं, त्याच्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड हे घातलेलं आहे, कस्टर्ड पावडर, आणि छान मिक्स करून घेतलं. इकडे दुधाला उकळी आली तोपर्यंत त्यामध्ये 5 टेबलस्पून साखर घालून घेतली, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं करून आपल्याला कस्टर्ड मिल्क जे तयार केलं होतं आपण ते घालून घ्यायचं, उकळी काढून घ्यायची. एक छान असं दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं. त्यानंतर ना तुमच्याकडे जे काही फळं असतील किंवा जे तुम्हाला आवडतात ती फळं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकतात आणि मस्त डाळिंब आणि केसर घालून फ्रीजमध्ये आपल्याला हे 4 ते 5 तासांसाठी ठेवून द्यायचं. तर हे झालेलं आपलं फ्रूट कस्टर्ड. आणि ह्याचीच आता दुसरी रेसिपी करूयात. तर ब्रेडचे स्लाइस कट करून घेतलेले आहे. तर मी ब्रेड जो आहे तो बटरवर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर अशा पद्धतीने सजवून घ्यायचं आहे बघा ब्रेड, त्यानंतर कस्टर्ड मिल्क, त्यानंतर फ्रूट्स, आणि असेच लेअर करून घ्यायचे. तुम्हाला जितके लेअर हवे असतील तितके. शेवटी मात्र डाळिंब आणि केसर घालून छान असं डेकोरेशन करून घ्यायचं आणि ठेवून घ्यायचं फ्रीजला.